कल्याणमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सुभाष भोईर यांचा भाजपात प्रवेश. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादीचे अनेक माजी नगरसेवक भाजपात. 15हून अधिक नगरसेवकांचा रवींद्र चव्हाण आणि खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. यामुळे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला मोठा धक्का. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील असक्रिय सदस्यांना तिकीट देऊ नका. पक्षातील निष्ठावान पदाधिकाऱ्यांनाच संधी द्या. भाजप आमदार संजय उपाध्याय यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्राद्वारे आवाहन. जालन्यामध्ये पोलीस आणि बँक सुरक्षा अधिकारी वगळता इतर परवानाधारक व्यक्तींना कार्यक्षेत्रामध्ये शस्त्रास्त्र बाळगण्यास बंदी. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. कोल्हापूरमध्ये शिवाजी विद्यापीठासमोर आंदोलन करत असताना गार्ड आणि पोलिसांकडून मारहाण झाल्याचा भाविपच्या कार्यकर्त्यांचा आरोप. तर या घटनेतील दोषींची चौकशी करून कारवाई करण्याचं विद्यापीठाच्या कुलगुरूंचं आश्वासन. मुंबईतील घाटकोपर परिसरामध्ये आमदार पराग शहांकडून रिक्षाचालकाला मारहाण. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. आमदाराला कायदा हातात घेण्याचा अधिकार आहे का? नागरिकांचा संतप्त सवाल. अमरावतीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडकेंचा अपघात. कार्यकर्त्यांच्या बैठकीला जात असताना एका कारची खोडकेंच्या वाहनाला धडक. पाय आणि मणक्याला मार लागल्यामुळे खोडके उपचारांसाठी रिम्स रुग्णालयात दाखल. चंद्रपूरमधल्या मिंधूरमधील शेतकऱ्याच्या किडनी विक्री प्रकरणी एसआयटी स्थापन. रोशन कुडे या युवा शेतकऱ्यानं कर्ज फेडण्यासाठी विकली होती स्वतःची किडनी. पुणे पुस्तक महोत्सवामध्ये अटलजी एक व्रतस्थ याज्ञिक या पुस्तकाचं प्रकाशन. लेखिका मेधा किरीट लिखित या पुस्तकाचं भाजपचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते प्रकाशन. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमधील दाणी वस्तीमधील विहिरीमध्ये पडलेला बिबट्या जेरबंद. वनविभागानं बिबट्याला जेरबंद केल्यामुळे ग्रामस्थांचा सुटकेचा निश्वास. तुळजाभवानी मातेच्या मंचकी निद्रेला आजपासून प्रारंभ. 8 दिवसांची देवीची मंचकी निद्रा. तुळजाभवानी मातेचा छोटा दसरा म्हणून ओळखला जाणारा शाकंभरी नवरात्र महोत्सव 20 डिसेंबर ते 4 जानेवारी दरम्यान पार पडणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.